गुड मॉर्निंग एव्हरीवन. तर आज आहे लग्नाचा दिवस. आमच्या खुशीताईचं आज लग्न आहे आणि काल ना आपण हळदीला गेलो होतो तर बराच उशीर झाला आणि हे बघा असे डोळे वगैरे सुजले बरं का. म्हणजे घरी आल्यावर ना लागलीच आम्ही झोपलो पण नव्हतो, थोड्या वेळ गप्पा मारल्या त्यामुळे डोळ्यांना अशी सूज आली. आणि काही फंक्शन असलं ना त्यावेळेस असं काही झालं ना तर फार वेगळंच असं चेहरा ना वेगळाच दिसतो. म्हणजे आपण किती तयार व्हा पण चेहरा काही चांगला दिसत नाही. तर अशा वेळेस काय करायचं माहिती का, म्हणजे मी तरी काय करते तुम्हाला सांगतेच पुढे. त्या आधी चहा वगैरे सगळ्यांना दिला आणि सकाळची बेसिक कामं आवरून घेतली, कारण तिकडेच जायचं होतं आज लग्नाला त्यामुळे. तर सकाळी म्हटलं चला चहा नाश्ता वगैरे सगळ्यांचं झालं आणि त्यानंतर मग चहा घेतला आणि बर्फाची एक क्यूब घेतली. ती आपण डायरेक्ट चेहऱ्यावर नाही फिरवायची आपल्याला आणि डोळ्यांवर पण नाही, तर तिला एका रुमालमध्ये घ्यायची आणि मग फिरवायची. तर असं फ्रेश टवटवीत चेहरा होतो आणि डोळ्यांवर पण आपण ठेवू शकतो 1-2-3 मिनिटं. तर हे तुम्ही नक्की ट्राय करा. त्यानंतर इकडे तर दीदीचे केसांचं कर्ल करायचे होते मला, ते केले, तयारी करून घेतली, आवरून घेतलं माझंही आणि पटकन अशी रेडी झाले. तर असे काही रेडी झालेले होते, सिंपल अशी हेअरस्टाईल. आणि ज्यावेळेस आपल्याला काही हेअरस्टाईल जास्त करायची नसेल तर असे कर्ल केस केले ना तर खूप छान बसतात केस. मग काही आईचं दीदीचं दोघांचं आवरून दिलं आणि असे काही आम्ही तयार झालो होतो आणि आता निघायची जवळजवळ तयारी चाललेली होती आमची. राज पण रेडी झालेला होता. तर इकडे आता ना पोहोचलो कार्यालयात आणि इकडे मला माझी मैत्रीण पुन्हा एकदा भेटली. खूप जास्त आनंद झाला, खूप साऱ्या गप्पा मारल्या आम्ही आणि इकडे आता नवरी नवरींची वाट बघत होतो. पण नवरदेव गेले होते पारावर आणि इकडे आता नवरीबाई आमची रेडी झालेली होती. तिचं फोटोशूट चाललं होतं, तोपर्यंत आम्ही जेवण आटपून घेतले. लग्नाच्या आधीच आता जेवण केली जातात. त्यानंतर अक्षता मिळाल्या आणि इतका सुंदर हार्ट होता ना अक्षतांचा, काय सांगू तुम्हाला. नवरदेव नवरींची मस्त अशी ग्रँड एंट्री झाली इकडे आणि त्यांचं स्वागत करण्यात आलं. अशी काही सजावट केलेली होती आणि खूप छान असं वाटत होतं. दोघंही खूप जास्त खुश होते, कारण आता थोड्याच वेळात त्यांच्या नवीन आयुष्याची सुरुवात होणार होती. आणि इकडे आता नवरदेव नवरी स्टेजवर आले. त्यानंतर अंतरपाठ धरण्यात आलं, गुरुजींनी मंत्रोच्चार केले आणि दोघंही विवाह बंधनात अडकले. एकदाच लग्न पार पडलं. मग काय त्यानंतर फोटोशूट वगैरे झालं आणि आपल्याकडून दोघांनाही खूप साऱ्या शुभेच्छा. तर इकडे आता आम्ही सगळं आटोपलं वगैरे, सगळ्यांना भेटलो नातेवाईकांना आणि मग घरी परत आलो, कारण आम्हाला लागलीच निघायचं होतं नाशिकला. त्यामुळे घरी आलो, सगळे आवर केले, बॅग वगैरे पॅक केले, कपडे चेंज केले आणि लागलेच प्रवासाला आम्हाला लागायचं होतं. तर संध्याकाळी, कारण लवकर पोचायचं होतं, संध्याकाळी उशीर नको व्हायला म्हणून. तसं आम्हाला ना 4-5 वाजलेच होते निघायला. मग काय रात्र होणारच होती आणि दुसऱ्या दिवशी मुलांचं कॉलेज आणि ते ट्युशन्स वगैरे होते, त्यामुळे लागलेच आम्हाला निघायचं होतं. तर इकडे आता लागलं एकदाचा प्रवासाला आणि संध्याकाळचा प्रवास. पाऊस वगैरे नव्हता पण छान असं वातावरण झालेलं होतं. जाताना ट्रॅफिक लागल्यामुळे आम्हाला ना घरी पोहोचायला उशीरच होणार होता. मग काय माझा गोणी नवरा म्हटलं की आपण वाटेतच जेवण करूया आणि खालसा पंजाब हॉटेल आहे ना तिथलं जेवण आम्हाला ट्राय करायचं होतं. तर इथली शेवभाजी खूप जास्त फेमस आहे. मग काय जेवण वगैरे केलं, मठ्ठा घेतला आणि त्यानंतर आम्ही पंजाबी खिचडी सुद्धा ट्राय केली. मग काही घरी उशीर झाला पोचायला. दुसऱ्या दिवशी उठले, सकाळी मुलांचा टिफिन केला, त्यांना नाश्ता दिला आणि राजला सोडायला गेले क्लासला. त्यानंतर येताना मला भाज्या पण आणायच्या होत्या. आणि हो, अजून एक सांगायचं राहिलंच तुम्हाला, तर भाटुबा आहेत ना युट्यूबर, ते सुद्धा त्या ठिकाणी गेले होते आणि त्यांचाच व्हिडिओ बघून आम्ही जेवायला गेलो होतो काल. तर नाशिकवरून लोक सुद्धा त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर जातात बरं का. ते एकदा नक्की ट्राय करा खालसा पंजाबचं जेवण. तर इकडे प्रवासात आल्यानंतर मग काय, सगळे लग्नातला जे कपडे वगैरे नेले होते सगळी बॅग मला रिकामी करायची होती आणि सगळ्या वस्तू जागच्या जागी ठेवायच्या होत्या आणि धुवायला टाकायचे कपडे वेगळीकडे काढायचे होते. तर कुठेही जायचं म्हटलं ना की एवढा सगळा पसार आपल्याला न्यायला लागतो आणि बायकांचं म्हटलं की जरा जास्तच राहतं. मग काय सगळं आता आहोंचे कपडे पण जमा झाले होते, ते पण मला मशीनला लावायचे होते. म्हटलं आता माझ्याकडे एकच दिवस आहे, कारण मंडेला यांनी सुट्टी घेतली होती, त्यामुळे आम्ही नाशिकलाच थांबणार होतो आणि मग दुसऱ्या दिवशी मंगळवारी पुन्हा आम्ही इकडे येणार होतो धुळ्याला. तर इकडे आता सगळे आवरावर करून घेते. आणि आपण जे फंक्शनल ड्रेस वगैरे असतात ना, पार्टीवेअर साड्या किंवा मग पार्टीवेअर ड्रेस असतात, त्यानंतर घागरे असतात, तर त्यांना ना वारंवार आपण धुवायचं नाही, त्यांना ड्रायक्लीन करून ठेवून द्यायचं, खूप जास्त दिवस चांगले राहतात. त्यानंतर मग बॅग वगैरे सगळी आवरली आणि इकडे आता म्हटलं आधी स्वयंपाक करून घेते. म्हटलं तर आज ना डाळ भात, त्यानंतर गवारची भाजी आणि मला कैरीची पण भाजी करून घ्यायची होती आज. तर दीदीला आवडते म्हणून मग मी कैरी पण सकाळी बाजारातनं घेऊन आले, ती कैरीची भाजी केली आणि सगळा स्वयंपाक आटवून घेतला. त्यानंतर म्हटलं जेवायच्या आधी ना आता हा पसारा मला आवरायचा होता. आता लग्न जरी 2 दिवसाचं असलं तरी बायकांचं म्हटलं ना तरी खूप साऱ्या गोष्टी आपल्याला सोबत न्यायला लागतात. त्यामुळे एवढा सगळा पसारा आणला आणि तो सगळा मिक्सअप झालेला होता. तर आता म्हटलं सगळं व्यवस्थित ठेवून देऊया, म्हणजे पुढच्या वेळी आपल्याला घाई गडबड होणार नाही. तर चला आजच्या ब्लॉगमध्ये एवढंच. आणि तुम्हाला ब्लॉग कसा वाटला नक्की कमेंट्समध्ये सांगत जा आणि जाता चॅनलला सबस्क्राईब करायला विसरत जाऊ नका. भेटूया पुढच्या व्हिडिओ, तोपर्यंत बाय.